नको जाऊयात. काय काय झालं? केदार, आपण हे जे लग्न केलंय ना, हे खोटं आहे. फसवलंय आपण त्यांना. त्यांना आपण असं सांगितलं की आपण पळून जाऊन लग्न केलंय, तरीही त्यांनी विश्वास ठेवला रे आपल्यावर. आपण त्यांना इतकं दुखवलंय, तरीही सुमीने आणि बाबांनी आशीर्वादच दिलाय आपल्याला. आपण त्यांना फसवतोय. त्यांना अजून फसवायला नाही जमणार मला. आता परत त्यांच्या समोर जायचं म्हटल्यावर माझ्या मनावरचं ओझं खूप वाढतंय रे. पण तारिणी, आपल्याला जावं लागेल ना. आपण सुमियाजीला सांगून बसलोय. आता आपण जर गेलो नाही ना तर तिला खूप वाईट वाटेल. पण मला भीती वाटतेय केदार. त्यांचं आपल्यावर जे हळहळ भाबडं प्रेम आहे ना, त्याची भीती वाटायला लागली आता. कारण आपण त्यांना फसवतोय. कधी कधी तर मला असं वाटतं ना की एखादी वीक मुवमेंट जर आली ना, तर माझ्याच हातून आपले मुखवटे उतरवले जातील. केदार, हे अपराधीपणाचं ओझं वाढत चाललंय रे. असं काहीही होणार नाहीये बॉस. आणि जर काही झालंच तर मी आहे ना सांभाळायला. हे बघ, आपलं हे मिशन कधी संपणार आहे किंवा तू तुझ्या घरी परत कधी जाणार आहे हे आपल्या हातात नाही आहे. आणि आता खूप दिवसानंतर तू पहिल्यांदा घरी जाणार आहेस. सगळ्यांना भेटणार आहेस. आजी, बाबा, नमा, निशीची आई, आत्या. त्यामुळे हा क्षण पूर्णपणे जग. निशीची आई, आत्या यांचा राग शांत करण्यासाठी आपल्याला भेटावं लागेल ना त्यांना. जायचं? चल. केदार, थँक्यू. खूप करतोयस तू माझ्यासाठी. आणि मी खूप लकी आहे, कारण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा एक खूप चांगला मित्र आणि कलीग आहे. आणि आणि काय? नवरा.